शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आज म्हणावा लागेल। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी घेऊन आलेला हा दिवस आहे। आज शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी जो निर्णय झालेला आहे त्या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत होते काही वेळापूर्वी पांडुरंग फुंडकर कृषी मंत्री। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात ते नेमकं काय म्हणाले। आपले अभिनंदन केलं, सरकारचं अभिनंदन केलं, कारण जी एक सकारात्मक भूमिका सरकारने घ्यावी ती आज त्यांनी तुमच्याकडनं घेण्यात आली आहे आणि आता निकष ठरवण्यात येतील, त्या पुढची कारवाई करण्यात येणार आहे, शेतकऱ्यांची मागणी मागण्यात येणार आहे। पुढचे पाऊल कसे होणार? लवकरात लवकर निकष ठरवण्यासाठी ताबडतोब उद्यापासून कमिटीची फॉर्मेशन होईल, कमिटी बसेल आणि ताबडतोब कमिटी निकष ठरवल्यानंतर शासन ताबडतोब याच्यावर निर्णय घेईल। या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी 4 तास आपण ही बैठक घेतली। या बैठकीमध्ये अनेक मुद्दे होते, केसेस मागे घेणं, हमी भावाचा एक मुद्दा होता, दुधाच्या दराचा मुद्दा होता, त्यावरतीही सरकार एक भूमिका घेऊन समोर आली। निश्चितपणानं सरकारनं त्या बाबतीत निर्णय घेतले, ज्या केसेस मागे घेण्याचाही निर्णय झाला। हमी भावाच्या बाबतीत केंद्र सरकारकडे माननीय मोदीजी पंतप्रधान यांच्याकडे एक शिष्टमंडळ घेऊन जायचं ठरलं। त्याचबरोबर दुधाच्या भावाचा जो प्रश्न होता तो 20 जूनपर्यंत निश्चितपणानं सुटेल याचाही निर्णय याच्यामध्ये झाला। त्यामुळे जवळपास 100% मागण्या आता शेतकऱ्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत। एक अल्टिमेटम शेतकरी नेते म्हणाले की एक अल्टिमेटम दिलं आहे, 26 जुलैपर्यंत जर सरकारने जी आश्वासने दिली ती पूर्ण नाही केली तर आंदोलन आणखी तीव्र किंवा उग्र होईल। ती वेळच येणार नाही। निश्चित तर पांडुरंग फुंडकर स्पष्ट करतात की ती वेळ येणार नाही आणि सरकार ज्या सकारात्मक भूमिका घेऊन पुढे येऊन त्यांनी पुढाकार घेऊन किंवा शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे त्याला ते पूर्णतः जी आश्वासने दिली आहेत ते पूर्ण करतील। कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई।